गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभर मुसळधार पाऊस जो आहे तो बरसताना पाहायला मिळतोय, परंतु प्रामुख्याने वसई विरार क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्य जो आहे तो बरसताना पाहायला मिळतोय। त्यामुळे या ठिकाणी अतिवृष्टीची संपूर्ण स्थिती जी आहे ती निर्माण झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। वसई विरार आणि नालासोपारा या संपूर्ण भागांमध्ये या सगळ्या शहराच्या सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं। त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागलेला होता। एकीकडे रस्ते वाहतूक या रस्त्यांवरती पाणी साचल्यामुळे बंद होती, तर दुसरीकडे रेल्वे ट्रॅक्स देखील पाण्याखाली गेलेले होते। त्यामुळे पश्चिम रेल्वे जी आहे ती वसई विरारकडे जाणारी रेल्वे वाहतूक जी आहे ती गेल्या 2 दिवसांपासून ठप्प होती, परंतु कालपासून ती पुन्हा एकदा रेल्वे वाहतूक जी आहे ती पूर्वपदावरती येताना आपल्याला सध्या पाहायला मिळते। वसई आणि विरारकडे जाणारी रेल्वे वाहतूक जी आहे पश्चिम रेल्वेची ती सध्या सुरळीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज कुठेतरी वसई विरारकरांना दिलासा जो आहे तो प्रामुख्याने पाहायला मिळतो, कारण की काल दुपारपासून पावसाने या ठिकाणी विश्रांती घेतलेली आहे। त्यामुळे वसई विरारची स्थिती जी आहे ती पुन्हा एकदा पूर्वपदावरती या ठिकाणी येताना पाहायला मिळते। सध्या या ठिकाणी लोकल देखील स्टेशनवरती प्लॅटफॉर्मवरती आलेली आहे आणि लोक जे आहेत ते आता या ठिकाणी सुखकर पद्धतीने प्रवास करताना पाहायला मिळतात। परंतु गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणची संपूर्ण परिस्थिती जी आहे वसई विरारची ती अत्यंत बिकट होती, कारण की एकीकडे घरामध्ये पाणी शिरलेलं होतं, मोबाईल नेटवर्क नव्हते, वीज नव्हती। अशा परिस्थितीमध्ये हे सर्व नागरिक जे आहेत वसई विरारचे त्यांनी या ठिकाणी जीवन जे आहे ते काढलेलं होतं आणि आता मात्र पाऊस आणि पाणी ओसरल्यावरती संपूर्ण जनजीवन परिस्थिती वसई विरारची ती आता पूर्वपदावरती सध्या येताना आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट चरण मार्गमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।